नमस्कार, मी सीमा देशमुख. मुग्धाने सुरू केलेल्या वाचन व्रतामध्ये तिने मला सहभागी करून घेतलंय, याबद्दल सर्वप्रथम तिचे मनापासून आभार. आज या वाचन व्रतामध्ये मी तुमच्यासमोर ज्या पुस्तकाचा अंश सादर करणार आहे ते पुस्तक तोत्तोचान. माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे आणि खूप वेळा मी त्याची पारायण केल्यामुळे जरा त्याची अवस्था थोडी जुनी झाली आहे, पण ते खूप हाताळल्यामुळे आणि खूप प्रेमाने वाचल्यामुळे झाले. हे पुस्तक तेत्सुको कुरोयानागी या मूळ जपानी लेखिका आहेत, त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यांची स्वतःची गोष्ट आहे ही, आणि चेतना सरदेशमुख गोसावी यांनी अनुवाद केलेला आहे त्याचा. नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया त्यांनी ह्याचं प्रकाशन केलेलं आहे. 1998 साली पहिली आवृत्ती आली होती आणि दुसरी आवृत्ती 1999 मध्ये आली होती. सोसाकू कोबायाशी नावाचे त्यांचे जे शिक्षक होते त्यांची गोष्ट त्यांनी ह्याच्यात सांगितलेली आहे या पुस्तकामध्ये. तोमोई नावाचं त्यांचं विद्यालय होतं, शाळा होती. तोमोई या नावाची शाळा कोबायाशी चालवायचे आणि त्याबद्दल त्यांचा जो त्या शाळेतल्या शिक्षणाचा जो अनुभव होता तेत्सुको कुरोयानागी यांचा, त्याबद्दल त्यांनी या पुस्तकात लिहिलेलं आहे. मनोगतात ते असं म्हणतात, तोमोई आणि तिची स्थापन करणार मनोगतात ते असं म्हणतात, तोमोई आणि तिची स्थापना करणारे सोसाकू कोबायाशी यांचेबद्दल लिहिण्याची फार वर्षापासून माझी इच्छा होती. यातला कुठलाही प्रसंग मी कल्पनेनं निर्माण केलेला नाही. हे सारं खरं खरं घडलंय आणि सुदैवानं मला ते अजून जसंच्या तसं लक्षात आहे. ते लिहिण्याची तीव्र इच्छा मला होतीच, मात्र त्याचबरोबर हे पुस्तक तयार होण्यासाठी दुसरं एक कारण आहे, माझी मोडलेली प्रतिज्ञा किंवा वचन. यामुळे हे पुस्तक आज साकारतंय. मी मोठी झाल्यावर तोमोईमध्ये शिक्षिका होण्याचं वचन कोबायाशींना दिलं होतं. दुर्दैवानं ते वचन पूर्ण करण्याची संधी मला मिळालीच नाही. म्हणून लोकांना किमान तोमोई आणि कोबायाशी यांच्याविषयी अधिकाधिक सांगावं, त्यांचं मुलांबद्दलचं प्रेम जगाला माहिती करून द्यावं, तसंच मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी कोणकोणते मार्ग अवलंबले याची माहिती द्यावी, हा या लेखनामागचा माझा प्रामाणिक हेतू आहे. श्री कोबायाशींनी 1963 साली या जगाचा निरोप घेतला. आज जर ते असते तर अजूनही कित्येक गोष्टी ते तोमोईबद्दल सांगू शकले असते. आजही मी जेव्हा माझ्या सुखी आणि आनंदी बालपणाकडे पाहते तेव्हा जाणवतं की ज्याला मी केवळ बालपणाची मौज समजत होते ते सारे उपक्रम कोबायाशींनी फार फार विचार करून विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आखलेले होते. अरेच्चा, म्हणजे तेव्हा त्यांच्या मनात असं असणार हे आज वाटतंय. तेव्हा अर्थातच त्या कशाचीच मला जाणीव नव्हती. त्या प्रत्येक नव्या शोधाबरोबर माझी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता वाढत जाते. माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं तर त्यांच्या "तू फार चांगली मुलगी आहेस" या एका वाक्यानं माझ्या सबंध आयुष्याला केवढा अर्थ प्राप्त करून दिलाय हे शब्दात नाही सांगता येणार. मी तोमोईमध्ये गेले नसते किंवा मला कोबायाशी भेटले नसते तर कदाचित शाळेतून काढून टाकलेली मुलगी असा कायमचा शिक्का माझ्यावर बसला असता आणि मनात कसले तरी न्यूनगंड घेऊन मी जगले असते. पुढे त्या असं म्हणतात या मनोगतामध्ये की तोमोईबद्दल मला खरं तर खूप काही लिहिता येईल, पण तोत्तोचान सारखी लहान मुलगी सुद्धा व्यवस्थित समजून घेतलं तर किती बदलू शकते हे जरी मी लोकांपर्यंत पोचवू शकले तरी मला खूप बरं वाटेल. स्टेशन. जिवगावका स्टेशन आलं आणि त्या दोघी ओईमाची रेल्वेमधून उतरल्या. आईचा हात धरून तोत्तोचान फाटकाकडे निघाली. कधीतरी रेल्वेचा प्रवास करायला मिळणाऱ्या तोत्तोचानला आपलं ते मूल्यवान तिकीट देऊन टाकणं खरं तर जीवावर आलं होतं. "मी हे ठेवून घेऊ?" तिनं तिकीट कलेक्टरला विचारलं. "नाही." तिच्या हातातून तिकीट काढून घेत कलेक्टर उत्तरला. त्याच्या तिकिटाच्या खोक्याकडे बोट दाखवीत तोत्तोचान म्हणाली, "ही सगळी तुमची आहेत का हो?" "नाही, ती रेल्वे स्टेशनच्या मालकीची आहेत." इतरांची तिकीटं घेता घेताच त्याने सांगितलं. अय्या,
त्या खोक्याकडे उत्सुकतेनं पाहता पाहताच ती पुढे म्हणाली, मीही मोठेपणी तिकीटं विकणार. तिकीट कलेक्टरनं आता पहिल्यांदाच तिच्याकडे पाहिलं. माझ्याही धाकट्या मुलाला स्टेशनवर काम करायचंय. मग तुम्ही दोघंही एकत्रच काम करा. हं. तोत्तोचाननं एकदा नीट न्याहाळून त्याच्याकडे बघितलं. तो जरा जाड आणि चष्मेवाला होता, पण चेहऱ्यावरून खूप दयाळू वाटला. कमरेवर हात ठेवून ती म्हणाली, तशी माझी काही हरकत नाही, मी विचार करेन. पण मला आत्ता वेळ नाहीये. मी की नाही माझ्या नव्या शाळेत चाललीये. ती आईकडे पळता पळताच ओरडली, आई, मी मोठेपणी तिकीटं विकणार. आईला हे नवीन नव्हतं. ती म्हणाली, असं? पण मला वाटलं तुला गुप्तहेर व्हायचं होतं. तोत्तोचान आईचा हात धरून चालू लागली. तिला आठवलं की आदल्या दिवशीपर्यंत तिला ती गुप्तहेर होणार याची खात्री होती. पण खोकभर तिकीटं मिळण्यात किती मजा असेल ना. तिला एक झकास कल्पना सुचली. तिनं आईकडे पाहिलं आणि म्हणाली, पण आई, मला अशी तिकीटं विकणारी नाही का होता येणार जी खरोखरी गुप्तहेर असेल? आई काहीच बोलली नाही. तिचा चेहरा गंभीर झाला होता. तिला खरं म्हणजे कसली तरी काळजी लागली होती. तोत्तोचानला जर नव्या शाळेत घेतलं नाही तर? तिनं रस्त्याच्या कडेनं उड्या मारत आणि मनाशीच बडबडत चालणाऱ्या तोत्तोचानकडे बघितलं. आईच्या चिंतेची काही कल्पना नसलेल्या तोत्तोचाननं आईकडे पाहत आनंदानं सांगितलं, आई, मी माझा विचार बदललाय ग. मी ना ते रस्त्यावरून जाणारे जाहिरातवाले, बँडवाले असतात ना, त्यांच्यात जाणार. आई किंचित उदासपणे म्हणाली, चल ग लवकर, उशीर होईल. आपण असं मुख्याध्यापकांना ताटकळत ठेवणं बरं नाही. आता बडबड बंद, समजलं? नाकासमोर बघ आणि नीट चाल. त्यांच्यासमोर काही अंतरावर एका छोट्याशा शाळेचं फाटक हळूहळू दिसू लागलं होतं. आईच्या काळजीला कारणही तसंच होतं. तोत्तोचान खरं तर नुकतीच शाळेत जायला लागली होती आणि तिला शाळेतून काढूनही टाकलं होतं. फक्त पहिलीत असूनही. मागच्याच आठवड्यातली गोष्ट. आईला तोत्तोचानच्या बाईंनी बोलावलं होतं. आई येताच त्यांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला. तुमची मुलगी अख्ख्या वर्गाचं लक्ष विचलित करते हो. तुम्ही कृपा करून तिला दुसऱ्या शाळेत घाला. त्या सुंदर आणि तरुण शिक्षिकेने एक निश्वास सोडला. माझी सहनशक्ती खरंच संपली आता. आईला धक्काच बसला. तोत्तोचाननं असं सगळ्या वर्गाला त्रास होण्यासारखं केलं तरी काय? गोंधळून जाऊन बाईंच्या पापण्यांची उघडझाप होऊ लागली. आपले छोटे कापलेले केस कपाळावरून मागे सारत बाईंनी पुढे सांगायला सुरुवात केली. पहिली गोष्ट म्हणजे ती तिचं डेस्क 100 वेळा तरी उघडते आणि बंद करते. मी सांगितलं होतं की कोणीही काही काढायचं असल्याशिवाय डेस्क उघडायचं नाही. तेव्हापासून तुमची तोत्तोचान सतत काहीतरी डेस्कमधून काढत किंवा ठेवत असते. एकदा वही तर एकदा पेन्सिल, एकदा पुस्तक नाहीतर एकदा आणखीन काही. आता समजा आम्ही वर्गात मुळाक्षरं लिहित असलो तर ही डेस्क उघडते, वही काढते आणि धाडकन ते बंद करते. मग ती पुन्हा ते उघडते, डोकं खुपसून पेन्सिल काढते, फटकन डेस्क बंद करते, एक अक्षर लिहिते. पुन्हा ते चुकलं किंवा खराब आलं म्हणून डेस्क उघडते, खोड रबर काढते, अक्षर खोडते आणि पुन्हा खोड रबर आत ठेवून ते बंद करते. आणि हे सगळं भयानक वेगानं. एक अक्षर लिहून झालं की या सगळ्या वस्तू ती एक एक करून आत ठेवते. दुसरं अक्षर लिहिण्याच्या वेळी सगळं पुन्हा तसंच. पहिल्यांदा वही, मग पेन्सिल, मग खोड रबर. प्रत्येक वेळी ती ते डेस्क उघडणार आणि बंद करणार. माझं डोकं अक्षरशः चक्रावून जातं आणि परत तिला काही बोलता येत नाही, कारण ती प्रत्येक वेळी ते कारणासाठीच उघडते आणि बंद करते. आता बाईंच्या पापण्यांची अधिकच वेगाने उघडझाप होऊ लागली. जणू त्यांच्या डोळ्यासमोर सगळं चित्र तरळत होतं. तोत्तोचानच्या डेस्क उघडण्या आणि बंद करण्यामागचं कारण आत्ता आईच्या लक्षात आलं. तिला आठवलं, तोत्तोचान पहिल्या दिवशी शाळेतून घरी आली तेव्हा फारच खुशीत होती. ती म्हणालीही होती, आई, शाळा खूपच मस्त आहे. माझ्या घरच्या डेस्कला बाहेरून उघडण्याचे खण आहेत, पण शाळेतल्यांना की नाही वरून उघडण्याचे खण आहेत. ते डेस्क खोक्यासारखे आहेत माहितीये, आणि सगळ्या वस्तू त्याच्या पोटात ठेवता येतात.
आईच्या डोळ्यासमोर मजेनं डेस्क उघडणाऱ्या आणि बंद करणाऱ्या तोत्तोचानचं चित्र उभं राहिलं. तिनं ते मुद्दाम खोडसाळपणे केलं असं काही आईला वाटेना. त्यातलं नाविन्य ओसरलं की ती हे आपोआपच बंद करेल अशी आईची खात्री होती. ती फक्त एवढंच म्हणाली, मी तिला सांगेन. बाईंचा आवाज आता चढला होता. अहो, फक्त एवढंच असतं तर ठीक होतं, त्यांनी पुढे म्हटलं. बाई पुढे वाकल्या. आई शरमून मागे सरकली. बाई म्हणाल्या, जेव्हा ती तिच्या डेस्कशी खेळत नसते तेव्हा ती वर्गात उभी असते. उभी असते? कुठे? आईने आश्चर्याने विचारलं. खिडकीपाशी, बाईंनी सांगितलं. पण ती खिडकीपाशी का उभी राहते? आई आता मात्र पुरती गोंधळून गेली होती. रस्त्यावरच्या बँडवाल्यांना बोलावण्यासाठी, बाई जवळजवळ ओरडल्या. असं ह्या प्रकरणामध्ये त्या वर्गातल्या बाई तिच्या एक एक खोड्या सांगतात की ती कशी खिडकीत उभी राहून बँडवाल्यांना खिडकीजवळ बोलावते आणि आमच्यासाठी तुम्ही काहीतरी वाजवाल का म्हणून विचारते. खिडकीतनं वाकून चिमण्यांना वरती विचारत असते तुम्ही तिथे काय करताय म्हणून. मग चित्र काढायला सांगितलं झेंड्याचं, तर कागदावरती झेंडा आणि झेंड्याची दांडी सगळी डेस्कवरती. आणि मग ते सगळं खराब झालेला तो डेस्क आम्हाला खूप प्रयत्नांनी सुद्धा पुसता आलं नाहीये, अशी एक यादीच त्या वर्ग शिक्षिका तिच्या आईला वाचून दाखवतात. आणि मग शेवटी त्या म्हणतात की त्या बाई म्हणतात, मी एकटीच वैतागले असं नाही हो, शेजारच्या वर्गातल्या बाईंनाही फार त्रास झालाय. आईला आता काहीतरी करणं भाग होतं, कारण इतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही ते महत्वाचं होतं. तिला दुसरी शाळा शोधायला हवी होती. अशी शाळा की जिथे तिच्या चिमण्या पोरीला समजून घेतील आणि इतर लोकात मिळून मिसळून राहायला शिकवतील. आत्ता ज्या शाळेत त्या चालल्या होत्या ती आईनं खूप शोधून आणि विचार करून ठरवली होती. शाळेतून काढल्याचं आईनं तोत्तोचानला सांगितलं नव्हतं, कारण तिला तिची चूक काय झाली हेच समजलं नसतं आणि उगीच तिच्या मनातला गोंधळ वाढला असता. म्हणून तिनं तोत्तोचान मोठी होईपर्यंत काही सांगायचं नाही असं ठरवून टाकलं होतं. आई फक्त एवढंच म्हणाली, तुला नवीन शाळेत जायला आवडेल? मी एका खूप छान शाळेबद्दल ऐकलंय. चालेल, पण तोत्तोचान क्षणभर घोटाळली. पण काय? आईला शंका आली. हिला शाळेतून काढल्याबद्दल काही समजलं की काय? पण तोत्तोचान निरागसपणे विचारत होती, ए पण आई, नव्या शाळेत बँडवाले येतील का ग? नव्या शाळेच्या फाटकापाशीच तोत्तोचान थांबली. ती पूर्वी ज्या शाळेत जायची त्या शाळेच्या दाराला सिमेंट कॉन्क्रीटचे मोठे खांब होते आणि त्यावर शाळेच्या नावाची मोठी पाटी होती. पण ह्या नव्या शाळेच्या दाराला मात्र 2 छोटेसे खांब होते आणि त्यावर फांद्या आणि पानं उगवली होती. हे दार अजून वाढतंय वाटतं. हे बहुतेक टेलिफोनच्या खांबापेक्षाही उंच होईल का गाई? ते 2 खांब म्हणजे चक्क 2 झाडच होती. ती त्यांच्याजवळ गेली तेव्हा तिला वाऱ्यामुळे एका बाजूला कललेली छोटीशी पाटी दिसली. तोमोई विद्यालय. तोमोई म्हणजे काय असं ती विचारणार एवढ्यात तिला जे दिसलं ते पाहून आपण स्वप्नात तर नाही ना असंच तिला वाटलं. तिनं झुडपांचं कुंपण जरा बाजूला करून नीट पाहिलं, पण तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आई, त्या मैदानात तिकडे आगगाडी आहे का ग खरोखरीची? त्या शाळेमध्ये वर्ग म्हणून आगगाडीच्या 6 जुन्या डब्यांचा उपयोग केला होता. तोत्तोचानला तर आगगाडीतली शाळा म्हणजे स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. वर्गाच्या खिडक्या सकाळच्या कोवळ्या उन्हात चकाकत होत्या आणि त्याहून जास्त झुडपांमधून त्यांच्याकडे पाहणाऱ्या गुलाबी गालांच्या एका चिमणीचे डोळे एका वेगळ्याच आनंदानं लकाकत होते. आई आणि तोत्तोचान खोलीत शिरल्याबरोबर खुर्चीत बसलेले गृहस्थ त्यांच्या स्वागतासाठी उठले. त्यांच्या डोक्याला जवळजवळ टक्कल होतं आणि काही दातही पडलेले होते, पण चेहरा मात्र प्रसन्न आणि तरतरीत दिसत होता.
ते फार उंच नव्हते, पण रुंद खांद्यामुळे धिप्पाड वाटत होते. त्यांनी अंगात काळ्या रंगाचा जुनाट सूट घातला होता. त्यांना घाईघाईनं झुकून नमस्कार करत तोत्तोचाननं उत्साहानं विचारलं, तुम्ही मुख्याध्यापक आहात की स्टेशन मास्तर? आईला ओशाळल्यासारखं झालं, पण ती काही बोलण्याच्या अगोदरच ते हसून म्हणाले, मी या शाळेचा मुख्याध्यापक आहे. तोत्तोचान खुश झाली. किती छान, ती म्हणाली. मी तुम्हाला एक सांगू, या शाळेत यायला खूप आवडेल मला. मुख्याध्यापकांनी तिला बसायला खुर्ची दिली आणि आईकडे वळून ते म्हणाले, तुम्ही गेलात तरी हरकत नाही, मला तोत्तोचानशी गप्पा मारायच्या आहेत. तोत्तोचान एक क्षणभर गोंधळली, पण दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला सावरलं. आपण यांच्याशी गप्पा मारू शकू याचा तिला विश्वास वाटला. ठीक आहे, मग हिला तुमच्याजवळ सोडून मी निघते आता. आईने जाता जाता खोलीचं दार ओढून घेतलं. मुख्याध्यापकांनी त्यांची खुर्ची पुढे ओढून घेतली आणि तिच्या समोर बसत ते म्हणाले, आता मला तुझ्याबद्दल सांग. तुला काय हवं ते सांग. मला हवं ते? तोत्तोचानला वाटलं होतं तिला बऱ्याच प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील, पण ती काहीही बोलली तरी चालेल हे ऐकून तिला इतका आनंद झाला की काय बोलू आणि काय नको असं होऊन गेलं. तिनं ती ज्या गाडीनं आली ती किती जोरात आली ते सांगितलं. तिकीट तपासनिसानं तिचं तिकीट कसं काढून घेतलं. तिच्या पहिल्या शाळेच्या वर्ग शिक्षिका किती छान होत्या. चिमण्यांचं घरटं कसं होतं. मग तिनं तिच्या रॉकीबद्दल सांगायला सुरुवात केली. रॉकी म्हणजे तिचा चॉकलेटी रंगाचा कुत्रा. त्याला सगळ्या प्रकारचे खेळ यायचे. बाबा कसं छान पोहतात आणि सूरही कसा छान मारतात. ती असं बरंच काही काही सांगत राहिली. मध्येच मुख्याध्यापक विचारायचे, मग पुढे? आणि मग खुशीत येऊन तोत्तोचान आणखी सांगत राहिली. पण शेवटी तिला काही सुचेना. आता सगळं सांगून झाल्यासारखं वाटत होतं. बस एवढंच? अजून काही सांगायचं नाही? मुख्याध्यापकांनी विचारलं. तोत्तोचानच्या मनात आलं, अरे रे, कधीतरीच अशी वेळ येते. तिला अजून सांगण्यासारखं काहीतरी हवं होतं. तिनं खूप विचार केला. तेवढ्यात तिला सुचलं, तिनं तिच्या आज घातलेल्या कपड्यांविषयी काहीच सांगितलं नव्हतं. तिचे बहुतेक सगळे कपडे आईच शिवायची, पण आजचा ड्रेस मात्र आईताच आणला होता. ती दुपारी घरी यायची तेव्हा तिचे कपडे नेहमीच फाटलेले असायचे. ते तसे का व्हायचे हे आईला कधीच समजलं नाही. तिनं मुख्याध्यापकांना सांगितलं की ती जेव्हा सरपटत सरपटत इतरांच्या बागेच्या तारेच्या कुंपणा खालून जायची तेव्हा ते कपडे फाटायचे. आज सकाळी सुद्धा ती शाळेत जायला निघाली तेव्हा आईनं शिवलेले सगळे चांगले कपडे फाटले होते. म्हणून मग तिला विकत आणलेला ड्रेस घालावा लागला. त्याच्यावर लाल आणि राखाडी चौकड्या होत्या आणि तो छान होता. पण आई म्हणाली की ती कॉलरवरची भरलेली फुलं काही एवढी छान नव्हती दिसत. मुख्याध्यापकांना ती कॉलर दाखवत ती म्हणाली, आईला ना आवडत नाही ही कॉलर. त्या पुढे काय बोलावं हे तिला सुचेना. पण तेवढ्यात मुख्याध्यापकच उठले आणि प्रेमळ हाताने तिचा खांदा थोपटत म्हणाले, आजपासून तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस. बास, एवढेच शब्द ते बोलले आणि तोत्तोचानला जाणवलं, आजपर्यंत त्यांच्या इतकं कुणीच तिला आवडलं नव्हतं. कारण आत्तापर्यंत इतका वेळ तिचं बोलणं कुणी ऐकूनच घेतलं नव्हतं, आणि तेही इतक्या मनापासून, एकदाही जांभई न देता किंवा न कंटाळता. तोत्तोचानला अजून घड्याळ समजत नव्हतं, पण ते जर तिला समजलं असतं तर तिला धक्काच बसला असता आणि त्याहीपेक्षा जास्त तिला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटली असती. कारण ती जेव्हा शाळेत आली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते आणि जेव्हा मुख्याध्यापकांनी तिला तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस असं सांगितलं तेव्हा खिशातून घड्याळ काढून ते म्हणाले, चला आता जेवणाची वेळ झाली. म्हणजे मुख्याध्यापकांनी तब्बल 4 तास तिचं ऐकून घेतलं असणार. त्यापूर्वी किंवा त्यानंतरही तोत्तोचानचं इतका वेळ कुणीही ऐकून घेतलं नव्हतं. आणि आईला आणि वर्ग शिक्षिकांना तर 7 वर्षांची मुलगी एवढं बोलली तरी काय याचंच आश्चर्य वाटलं असतं. तोत्तोचानला अर्थातच तिला शाळेतून काढून टाकलंय याची कल्पनाच नव्हती
आणि ती पूर्वी इतकीच निष्पाप निरागसपणे वावरत होती. खोल मनात कुठेतरी सगळे लोक आपल्याला वेगळं वागवतात एवढंच तिला जाणवलं होतं. पण मुख्याध्यापकांमुळे मात्र तिला खूप सुरक्षित, मोकळं आणि आनंदी वाटत होतं. त्यांच्याबरोबर नेहमी राहावं असं आता तिला वाटायला लागलं होतं. आणि सुदैवानं मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी यांनाही तिच्याबद्दल तसंच वाटत होतं. कोबायाशींनी तोत्तोचानला सगळी मुलं जिथं डबा खात तिकडे नेलं. जेवण गाडीत नाही, सभागृहात असतं, त्यांनी सांगितलं. उंच दगडी पायऱ्यांवर सभागृह होतं. ते दोघं तिथं पोचले तेव्हा मुलं नाचत बागडत टेबल खुर्च्या गोलाकार मांडत होती. कोपऱ्यात उभ्या असलेल्या तोत्तोचाननं मुख्याध्यापकांना विचारलं, बाकीची मुलं कुठे आहेत? एवढीच मुलं आहेत इथं, ते म्हणाले. एवढीच? तोत्तोचानला विश्वासच बसेना. तिच्या पहिल्या शाळेत फक्त पहिलीत एवढी मुलं होती. म्हणजे अख्ख्या शाळेत फक्त 50च मुलं आहेत? बरोबर, ते म्हणाले. या शाळेचं सगळंच निराळं आहे, तिच्या मनात आलं. सगळे नीट बसल्यावर मुख्याध्यापकांनी विचारलं, सगळ्यांनी काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं आणलंय की नाही? हो, आपापले डबे उघडता उघडता सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिलं. पाहूया बरं काय काय आणलंय. गोलाकार हिंडत आणि एकेकाचा डबा बघत मुख्याध्यापक विचारत होते आणि मुलं उत्साहानं आणि आनंदानं त्यांना दाखवत होती. किती मज्जा, तोत्तोचानला वाटलं. पण समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी म्हणजे काय असेल? ही शाळा खूपच वेगळी आहे, खूप गमतीशीर. शाळेत डबा खाणं इतकं मजेशीर असेल असं तिला पूर्वी कधी वाटलंच नव्हतं. उद्या या बाकावर तीही असेल आणि मुख्याध्यापकांना ती तिच्या डब्यात समुद्रातलं काहीतरी आणि काहीतरी डोंगरावरचं दाखवत असेल. या नुसत्या कल्पनेनं सुद्धा तिला उड्या माराव्याशा वाटत होत्या. मुलांचे डबे बघत हिंडणाऱ्या मुख्याध्यापकांच्या रुंद खांद्यावर दुपारची कोवळी उन्ह विसावली होती. हाच डबा खाण्याचा जो प्रसंग आहे त्या सुट्टीतला अजून एक फार सुरेख प्रसंग पुढे लिहिलेला आहे, तो वाचूया. तोमोईमध्ये जेवणाची सुट्टी नेहमीच आनंदाची असायची, पण आता त्या आनंदात अजून एक भर पडली होती. पूर्वीप्रमाणेच मुख्याध्यापक प्रत्येकाचा डबा बघत जे कमी असेल ते त्यांच्या पत्नी वाढत, नंतर प्रत्येक घास चावून खावा हे गाणं होत असेल. असा नेहमीचा कार्यक्रम तर होताच, पण त्याच्या जोडीला आता रोज काहीतरी बोलायला लागायचं. एक दिवस मुख्याध्यापक म्हणाले, मला वाटतं चांगलं कसं बोलावं हे आपल्यापैकी प्रत्येकानं शिकलं पाहिजे. म्हणून आजपासून डबा खात असतानाच रोज एकानं सगळ्यांसमोर उभं राहून बोलायचं. काहीही बोललं तरी चालेल. चालेल? काही मुलांच्या मनात आलं त्यांना फारसं बोलता येणार नाही, पण इतरांचं ऐकायला किती मज्जा येईल. तर या उलट काहींना वाटलं त्यांना माहीत असलेल्या गोष्टी इतरांना सांगायच्या. वा, खरंच मस्त कल्पना आहे. तोत्तोचानला ती कसं बोलू शकेल हे माहीत नव्हतं, पण एकदा प्रयत्न करायला तिची हरकत नव्हती. एकूण काय, सगळ्याच मुलांना कल्पना पसंत होती आणि दुसऱ्या दिवशीपासून ती अंमलात आणली जाणार होती. खरं म्हणजे जपानी मुलांना जेवताना बोलायचं नसतं असं शिकवलं जातं, पण जगात इतर ठिकाणी घेतलेल्या अनुभवामुळे मुख्याध्यापक मात्र शांतपणे गप्पा मारत जेवावं अशा मताचे झाले होते. शिवाय मुलांनी सगळ्यांसमोर उभं राहून न संकोचता स्पष्टपणे त्यांच्या कल्पना आणि विचार सांगावेत असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न आणि कृती आता करायला हवी होती. मुलांनी कल्पना मान्य केल्यावर त्यांनी जे सांगितलं ते तोत्तोचानने मोठ्या लक्षपूर्वक ऐकलं. ते म्हणाले, तुम्ही चांगलं बोललात का वाईट याची चिंता करू नका. तुम्हाला जे काही आणि जसं बोलायचं असेल तसं बोला. आपण प्रयत्न तर करून पाहूया. मग बोलणाऱ्यांचा क्रम ठरवला गेला आणि असंही ठरलं की ज्याचा बोलण्याचा वार असेल त्यानं त्या दिवशी पटकन डबा खाऊन आटपायचा. लवकरच मुलांच्या लक्षात आलं की 1-2 मित्रांशी गप्पा मारणं वेगळं, पण अख्ख्या शाळेसमोर उभं राहून बोलणं मात्र सोपं नाही.
सुरुवातीला काही मुलं इतकी लाजायची की ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटायची. एका मुलानं खूप प्रयत्न करून एक छानसं भाषण तयार केलं, पण तो उभा राहिला आणि सगळंच विसरला. बेडूक उड्या का मारतात, त्यानं हा भाषणाचा विषय 2-3 वेळा सांगितला. मग त्यानं सुरुवात केली, पाऊस पडायला लागला की, पण पुढे काहीच आठवेना. अखेर एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो असं म्हणून तो जागेवर जाऊन बसला. तोत्तोचानची वेळ अजून आली नव्हती, पण तिनं ठरवून टाकलं होतं की तिची आवडती राजपुत्र आणि राजकन्येची गोष्ट सांगायची. खरं तर ती गोष्ट सगळ्यांनाच माहीत होती आणि तिनं कधी ती सांगायला सुरुवात केली तर मुलं म्हणत, ती गोष्ट नको, आता कंटाळा आलाय तिचा. पण तरीही तोत्तोचान तीच गोष्ट सांगणार होती. ही नवी योजना छान पार पडत असतानाच एक दिवस एका मुलानं बोलायला साफ नकार दिला. माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नाहीये, तो स्पष्ट म्हणाला. तोत्तोचानला याचं फारच आश्चर्य वाटलं. मुख्याध्यापक त्याच्या बाकाजवळ गेले आणि म्हणाले, तुला खरंच काही सांगायचं नाही? खरंच नाही, त्यानं प्रामाणिकपणानं सांगितलं. त्याला काय बोलावं हे खरंच सुचत नव्हतं. चल, आपण तुला बोलण्यासारखं काहीतरी शोधूया, मुख्याध्यापक म्हणाले. शोधूया? त्याला धक्काच बसला. मुख्याध्यापकांनी त्याला सगळ्यांसमोर उभं केलं आणि ते त्याच्या जागेवर बसले. हां, आठव बरं, तू सकाळपासून काय काय केलंस? सांग, सकाळी उठल्यापासून शाळेत येईपर्यंत तू काय केलंस? त्यांनी विचारलं. मी ना, तो म्हणाला आणि विचार करायला लागला. छान, तू म्हणालास मी न. बघ, तुला बोलता आलं. पुढे? मुख्याध्यापकांनी विचारलं. मी उठलो, तो डोकं खाजवत म्हणाला. सगळी मुलं मन लावून ऐकत होती. सगळी मुलं मन लावून ऐकत होती. तो पुढे बोलत होता. आणि मग मुख्याध्यापक हसत मुखानं त्याच्याकडे बघत होते. अरे वा, तू सकाळी उठलास हे सगळ्यांना छान समजलं. हे बघ, चांगलं बोलता येण्यासाठी लोकांना हसवलंच पाहिजे असं नाही, किंवा खूप आवेशात बोललं पाहिजे असंही नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तू म्हणत होतास की तुझ्याजवळ बोलण्यासारखं काही नाही, पण बघ, सापडलं की नाही बोलण्यासारखं. मग तो अजून मोठ्यानं म्हणाला, आणि आई ती म्हणाली दात घास, म्हणून मी दात घासले. मुख्याध्यापकांनी टाळ्या वाजवल्या. सगळ्या मुलांनीही वाजवल्या. मग त्यानं पुढं सांगायला सुरुवात केली. सगळे श्वास रोखून ऐकत होते. शेवटी त्यानं विजयी मुद्रेनं सांगितलं, नंतर मी शाळेत आलो. त्याला बोलता आलं म्हणून सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता. मुख्याध्यापक मनापासून टाळ्या वाजवत होते. सगळी मुलंही टाळ्या वाजवत होती आणि सगळ्यांसमोर उभा राहून तो, आणि मग तो सुद्धा टाळ्या वाजवत होता. सभागृह टाळ्यांच्या आवाजाने भरलं होतं. मोठा झाल्यानंतर सुद्धा तो त्याचं ते नंतर मी विसरला नसेल.